नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. विधान परिषदेचे महाराष्ट्रात निकाल लागले. 2 जागांवर भारतीय जनता पार्टी निवडून आली आणि काँग्रेसनी या निमित्तानं घोडे बाजाराचा आरोप केला. कारण अकोला, बुलढाणा, वाशिम या मतदारसंघाबरोबरच नागपूरच्या मतदारसंघात सुद्धा नगरसेवकांची मतं फुटली. मवियाची 140 मतं फुटली आणि भाजपाच्या पारड्यामध्ये ती गेली आहेत असं आता प्रथमदृष्ट्या दिसतंय. या सगळ्या गोष्टीची चर्चा ही एका आणखीन महत्त्वाच्या घटनेशी जोडून आपल्याला करायची आहे. एका बाजूला विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल लागत असतानाच दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या पुरोगामी म्हटल्या गेलेल्या, जिथून महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक आणि इतर वैभवाची सुरुवात झाली असंही सांगितलं जातं, त्या कोल्हापुरात एक मोठा राजकीय भ्रष्टाचार उघड झाला आहे. हा संपूर्ण प्रकार दुसऱ्या तिसऱ्या कोणीही नाही तर दस्तूर खुद्द विनय कोरे यांनीच उघड केलाय. काही वर्षांपूर्वी जनसुराज्याचा महापौर बसवण्याच्यासाठी आपण प्रत्येक नगरसेवकाला लाखो रुपये दिले, ही कबुली विनय कोरेंनी दिली. विनय कोरेंच्या या कबुलीच्या नंतर कोल्हापुरात एक वेगळीच शांतता जवळपास 24 तासापेक्षा अधिक काळ पाहायला मिळाली. नंतर या प्रकरणावर कम्युनिस्ट पक्षानं आवाज उठवला. भले कम्युनिस्ट पक्ष यावर बोलत असेल, पण जे प्रस्थापितांचे पक्ष आहेत ते सगळे चिडीचूप आहेत. कोरेंनी एकेकाळी महापौर बसवण्याच्यासाठी केलेला हा भ्रष्टाचार हा कोल्हापुरात समाजमान्य पावला आहे का? कोल्हापुरामध्ये महापौरांच्या पदाचा झालेला खेळखंडोबा आणि तिथे असलेली संगीत खुर्ची ही महाराष्ट्राला नवी नाही. कोल्हापुरात ही राजकारणाची कुठली संस्कृती रुजती आहे आणि ही संस्कृती जर तिथल्या सर्वसामान्य मतदारांना पसंत पडत असेल तर आपण लोकशाहीच्या इतर अनेक अवगुणांच्या बाबतीत बोलायला लायक आहोत का, हे तिथल्या स्वतः मतदारांनी सुद्धा तपासून पाहायला हवं. एका बाजूला घोडे बाजाराचा आरोप होत असताना दुसऱ्या बाजूला घोडे बाजाराची कबुली दिल्या गेल्या प्रकरणाची चर्चा महाराष्ट्रात व्हायला हवी, त्याची नोंदही व्हायला हवी. भले त्या घोडे बाजाराचे लाभार्थी गप्प का बसेनात. कोल्हापुरातल्या घोडे बाजाराच्या संदर्भामध्ये विनय कोरेंचं वक्तव्य सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर चर्चेला पुढे नेणार आहोत. की कोल्हापूरला ज्या वेळेला मी माझा महापौर करायचा प्रयत्न केला, खरं तर त्यावेळेला आप्पा आणि बंटी साहेब एकत्र होते आणि आम्ही आणि मुश्रीफ साहेब एकत्र होतो आणि इतका प्रचंड तो 35-35 लाख त्या काळात एका एका नगरसेवकाला मी दिले. मला सुद्धा बरं वाटलं ती करताना, पण ह्याचे जे परिणाम झाले आणि लोकांची माझ्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन झाला किंवा राजकीय ह्या व्यासपीठाबद्दल एक तिरस्कार निर्माण व्हावा असं जे एक सर्वसामान्य माणसांची मी स्वतःची माझ्या हातनं घडलेली चूक आहे, मी मान्य करतो. ज्या पद्धतीने वक्तव्य करत विनय कोरे यांनी आता सांगितलंय की ती त्यांच्या हातून घडलेली चूक होती, ही चूक मान्य करायला इतकी वर्ष लागावीत? ज्या वेळेला आपण पैसे देत होतो त्यावेळेला तो सत्सद विवेक कुठे गेला होता? भारतातलं राजकारण स्वच्छ राहिलं पाहिजे, चांगल्या चारित्र्याची माणसं या राजकारणात आली पाहिजेत, म्हणजेच सर्वसामान्यांचा आवाज या लोकशाहीमध्ये जिवंत राहील. ही भावना हे सगळं करताना कुठे गेली होती? हे प्रश्न प्रस्थापितांपैकी कोणालाच विचारायचे नाहीयेत, कारण सगळ्यांचेच हात बहुतेक वेळेला या व्यवस्थेत बरबटलेले आहेत. आणि ज्या या प्रकाराच्या खुलाशाच्या नंतरची शांतता आहे ती याच सगळ्या गोष्टींकडे अंगुली निर्देश करते. चर्चेला पुढे नेऊयात. आपल्यासोबत असलेल्या चर्चेतल्या आमच्या मान्यवरांचं आपल्याला पटकन त्यांचा परिचय करून देतो. आपल्यासोबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव सतीशचंद्र कांबळे आहेत. आपल्यासोबत घटना जेव्हा घडली तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचं वार्तांकन केलेले गुरुबाळ माळी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. आपल्यासोबत दिलीप देसाई सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मार्फत या प्रकरणावर सर्वात लवकर प्रतिक्रिया व्यक्त झाली. दिलीपरावांचं कौतुक. आणि आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे या संपूर्ण प्रकरणावर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत.
ज्ञानेश्वर, आपण काल ज्या वेळेला विनय कोरेंची बातमी दिलीत त्यावेळेला तुम्हाला स्वतःला काय वाटलं की हे कोल्हापुरात काय घडून गेलं, की तुम्हाला हे माहित होतं की भले विनय कोरे 35 लाख सांगत असतील, त्यावेळेला भलतीच रक्कम किंबहुना या 35 लाखाच्या कितीतरी पटीनं रक्कम दिली गेली होती? खरं तर हा आकडा जाहीरपणे विनय कोरे यांनी कबूल केला असला तरी अनेक राजकीय नेते अशाच पद्धतीनं राजकारण कोल्हापूरमध्ये खेळत असल्याचं या निमित्तानं आता उघड झालंय आणि हा घोडेबाजार या निमित्तानं चव्हाट्यावर आलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरं तर निवडणूक प्रक्रिया ही आपल्या देशातली सर्वोच्च प्रक्रिया आहे आणि या निवडणुकीद्वारे आपल्या सभागृहात जे लोक जातात किंवा लोकप्रतिनिधी जातात त्यांना लोक निवडून देत असतात. मात्र हे निवडून देत असताना या लोकांच्या या स्वातंत्र्याचा किंवा निवडणूक अधिकाराचा या ठिकाणी गैरवापर होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण या लोकांना माहिती असतं की या ठिकाणी कोण जावं किंवा कोण आपलं नेतृत्व करेल अशा पद्धतीनंच ही लोक त्यांना निवडून देत असतात. एक चांगला विचार त्यांच्या पाठीमागे लोकांचा असतो. मात्र पुढे जाऊन या ठिकाणी अशा घोडेबार पद्धतीनं नगरसेवकांना खरेदी करून आपलाच महापौर करणं हे कितपत योग्य आहे असा इथले लोक आता सवाल करतात. यातला एक प्रश्न पटकन ज्ञानेश्वर, मी एक पटकन पुढचा प्रश्न घेतो. विनय कोरे यांनी ज्या काळी पैसे वाटप केले आणि त्या पैशातून स्वतःचा जनसुराज्याचा महापौर बनवला, किती मतं मिळाली, किती नगरसेवक विकत घेतले होते? बहुतांश यामध्ये सर्वच नगरसेवक त्यांनी विकत घेतले होते. कारण त्यांना आपला जो पक्ष स्थापन केला होता त्याच पक्षाचा कोल्हापूरमध्ये महापौर करायचा होता. मात्र यामध्ये मी मुद्दामून नमूद करेन की नारायण गुदले नावासारखे एक व्यक्ती कोल्हापूरचे नगरसेवक होते. त्यांनी मात्र या सगळ्या गोष्टीला विरोध केला होता आणि ते ह्या प्रक्रियेतून बाहेर पडले. मात्र इतर सगळ्याच नगरसेवकांनी खुलेआमपणे ही रक्कम स्वीकारली आणि जनसुराज्याचा महापौर या ठिकाणी विराजमान झाला. किती त्यावेळेचा आकडा सांगू शकाल का नगरसेवकांचा? म्हणजे मी एकदा जरा आता कॅल्क्युलेटर उघडूनच बसलोय, गणित करूयात आपण. 35 लाख रुपये एका नगरसेवकाला असतील तर किती नगरसेवक विकत घेतले? म्हणजे हा प्रत्यक्षात लोकशाहीला नागवणारा भ्रष्टाचार किती रुपयांचा होता हे कळेल. साधारण त्यावेळेचा आकडा आता जरी विनय कोरे 35 लाख सांगत असले तरी राजकीय जाणकारांशी त्यावेळी आम्ही चर्चा केली. त्यावेळी साधारण हा आकडा 75 लाखापर्यंत वर गेला होता. आणि इतक्याच तुलनेमध्ये ही सगळ्या घडामोडी झाल्या होत्या आणि त्यानंतर 35 लाखावरती तडजोड झाली. गुरुबाळ माळी यांच्याकडे जाण्याची वेळ आहे. गुरुबाळ माळी, आपण हे सगळं प्रकरण घडत होतं त्यावेळेला ही वार्तांकन करत होतात, आजही आपण वार्तांकन करता. त्या आकड्याला आपल्याला जनतेसमोर आणायचं आहे. 35 लाख दिले गेले असतील का 75 लाख दिले गेले असतील? आता 75 लाखाची चर्चा नको करायला, कारण स्वतः विनय कोरेंच्या तोंडातून मी 35 लाख रुपये दिले प्रत्येकाला हाताने स्वतःच्या, इतकं स्पष्ट समोर आलेलं आहे. मला एकच गोष्ट सांगा, 35 लाख रुपये त्यांनी किती जणांना दिले होते? आज जरी माननीय विनय कोरे सावकार सांगत आहेत की 35 लाख रुपये दिले, पण हे 15 वर्षापूर्वी महापालिकेच्या भर चौकात मी 35 लाख रुपये घेतलेत असे सांगणारे बरेच नगरसेवक आम्हाला भेटत होते. जे प्रत्येक जण मला एवढे मिळाले म्हणून मी आता जनसुराजकडे मतदान करतो असे सांगणारे किमान 10-12 नगरसेवक हे जाहीर चौकात कबुली देत होते. आणि विशेष म्हणजे हे 35 लाख घेतल्यानंतर काही महिन्यात अनेकांनी परत उलटी उडी पण मारली. जे 35 लाख घेतल्यानंतर ते कायमचे त्या जनसुराज्य पक्षात राहिले नाहीत. नंतर त्यांनी सोयीनं पुन्हा स्वगृही येण्याचा किंवा मतदान करण्याचाही निर्णय घेतला. त्यामुळे त्याला कंटाळून शेवटी विनय कोरेंनी हा नाद सोडून दिला की किती वेळा एकेका माणसाला आपण किती वेळा पैसे द्यायचे. त्यांना वाटलं की एकदा पैसे दिल्यानंतर तो नगरसेवक कायमचा आपला होईल, पण तसं झालं नाही. प्रत्येक निवडणुकीत नगरसेवक नव्यानं पैसे मागू लागला. त्यामुळे ते पैसे देऊन कंटाळले शेवटी आणि त्यांनी त्या महापालिकेचा नाद सोडून दिला. आणि आज 15 वर्षानं त्यांनी स्वच्छ कबुली दिली आहे की ती माझी चूक झाली, पण तेव्हाच त्यांना पश्चाताप झाला होता की आपण घोडेबाजार जो काय रक्कम वाढवली किंवा घोडेबाजार केला हे चुकीचं होतं, याची जाणीव त्यांना तेव्हा झाली होतीच. बिलकुल. गुरुबाळ माळी, एक अंदाज सांगा पटकन, एक अंदाज सांगा की हा सगळा प्रकार किती कोटींचा होता? किमान 10-12 नगरसेवकांनी तेव्हा ही रक्कम घेतली होती आणि मागणी होती ती 75 लाखाची, पण घेतली होती 10-12 नगरसेवकांनी नक्कीच घेतली होती.
म्हणजे आता किमान प्रत्येकजण किमान कबूल 10-12चा हिशोब जरी धरला तरी पण एक 5-1 कोटी रुपयापर्यंतचा हिशोब जातो. हो हो 5 कोटी रुपये काही छोटी रक्कम नाहीये. आपल्या सोबत असलेल्या सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाईंना बोलतं करूया. दिलीपराव, हे कोल्हापुरात वारंवार का होतं? ज्या शहरामध्ये शाहूंचं अस्तित्व होतं, ज्या शहरातून कलेचा पूर वाहिला, त्या शहरात हे का व्हावं? आणि ही कुठली राजकीय संस्कृती आहे की ज्याला पुढच्या अनेक वर्षांमध्ये जिवंत ठेवण्याचंच काम अनेकांनी केलं? ह्या करवीर नगरीचा एक नागरिक म्हणून याची मला लाज वाटते. छत्रपती शाहू महाराजांच्या या नगरीमध्ये असे प्रकार घडणे हे निषेधार्थ आहेत. विनय कोरे साहेबांनी आपली कबुली दिली तरी पण असे अनेक नेते आहेत त्यांनी आज अखेर आपलं तोंड उघडलेलं नाही. त्यामुळं लोकशाहीचा खऱ्या अर्थानं हा खून आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. नेमके हे नगरसेवक कोण हे कोरे साहेबांनी जर जाहीर केलं तर खऱ्या अर्थानं कोल्हापुरातल्या मतदारांचा विश्वास हा नेत्यावरचा वाढेल. किंबहुना पैशाचा व्यवहार झाला, कुणी कोणाला दिले, कुणी कोणाकडनं घेतले आणि ते नेमके पैसे कुठे गेले. जर त्यांनी पैसे ते चेक न दिले असतील तर त्याचा IT रूल प्रमाणे त्यांच्या खात्यावर जमा पाहिजेत. किंबहुना इतकी मोठी रक्कम ज्या नगरसेवकांनी वापरली त्यानं तरी आपल्या टाळेबंदीमध्ये ती नोंद असणे आवश्यक आहे. नाही दिलीपराव, आपल्या सगळ्यांना माहिती आहे किंवा ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही दिलीपराव की असे पैसे कधीच चेकने दिलेले असू शकत नाहीत. आणि म्हणूनच आपल्या सोबत असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सतीशचंद्र कांबळे यांना बोलतं करतो. सतीशजी, आपण थोडेसे पुढे येऊन बसा. आपला चेहरा खूप लांब गेलाय स्क्रीनच्या. मला पटकन सांगा, तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये कोरेंच्या ईडी चौकशीची मागणी केलेली आहे. आपली मागणी आता माध्यमांपर्यंत पोहोचली, त्यावर होणारं राजकारण सुद्धा आता कोल्हापुरात होईल. मला हे जाणून घ्यायचं आहे की इतका मोठा पैसा रोखीनं देण्याच्या साठी 15 वर्षापूर्वी स्त्रोत काय असेल? कुठून आले असतील इतके पैसे? 5 कोटी रुपये कॅश रोखीनं जरी द्यायचे कोणाला म्हटले तरी त्यावेळेला फार फार तर 1000ची नोट निघाली. त्या 1000च्या इतक्या नोटा कुठनं आल्या? या राजकारण्यांचे इतका मोठा रोखीचा व्यवहार करण्यासाठीचे स्त्रोत काय असतात? सरळ आहे, याचं उत्तर सरळ आहे की पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा. मला वाटतं मला जे आठवतंय ते याप्रमाणे की ते ज्या काळातला उल्लेख करत आहेत त्यावेळेला ते कॅबिनेट मिनिस्टर सुद्धा होते आणि त्यावेळेचा हा प्रसंग आहे. खरं तर ज्यावेळी 26 जानेवारी 1950ला बाबासाहेबांनी घटनेची स्थापना केली, घटना अर्पण केली, त्यांचं उद्दिष्टच हे होतं की एक सदृढ प्रकारची लोकशाही, म्हणजे त्याच्या आधी एक मत असं होतं पैशाच्या संपत्तीनुसार प्रत्येकाला वेगवेगळी मते देण्याचा अधिकार होता. पण लोकशाही हे करताना संविधानाने प्रत्येकाला जो किती श्रीमंत असला तरी त्याला एकच मत, गरीबाला सुद्धा एकच मत. त्याच्या मागचा उद्देश हा होता. पण आपण बघतोय ते ओपन सिक्रेट आहे. तुम्ही मगाशी विचारत होता की किती लोकांना दिले, नक्की आकडा काय? मी सांगतो की जनसुराज्य पक्षाचा 2 वेळा महापौर होते. तर किमान त्यावेळेला मला जर आठवत असेल, गुरुवार सर करेक्शन करतील मध्ये, की 72 नगरसेवक होते. किमान 35 ते 40 जरी आपण नगरसेवक धरले, जर काही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 75 लाख हा आकडा सोडून देऊ आपण, 35 लाख जरी धरले तरी 14 कोटी रुपयाचं हे स्कॅन्डल आहे. हे 14 कोटी रक्कम ही छोटी नाही आहे. आमदारकीची खर्चाची रक्कम आहे जे जास्तीत जास्त खर्च करू शकतो ती 28 लाख आहे. नगरसेवकांची ती 3 लाख आहे. त्याच्यामुळे काय झालंय की राजकारणी हे बदनाम होत आहेत. आम्ही राजकारणी आहोत. कॉम्रेड पानसरे सुद्धा नेहमी सांगायचे की राजकारण बदनाम होते, पण सगळंच वाईट आहे का? हजारेंना त्यांनी स्टेजवर विचारलेलं, तुम्ही सगळ्या राजकारण्यांना नावं ठेवा, पण सगळेच राजकारणी नालायक आहेत का? इंदी पाटील नालायक आहेत का? कॉम्रेड पानसरे नालायक आहेत का? अशी बरीच नाव आपल्याला घेता येतील. पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? या सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये सत्ता यायला पाहिजे. हे संविधानाने दिलेलं आहे, हा अधिकार. सतीशचंद्र कांबळे, आपण या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीची चौकशी मागितलेली आहे. तुम्हाला असं का नाही वाटत की ईडीची चौकशी करण्याच्या आधी महाराष्ट्रात अँटी करप्शन ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशी करावी?
बरोबर आहे. याच्यामध्ये आम्ही इतकी देखील मागणी केलेली आहे अँटी करप्शनच्या कायद्यानुसार, ज्याच्या बाबतीत आम्ही अग्री होतो की मागणारा आणि देणारा हे दोघे सुद्धा तेवढेच दोषी असतात. आणि हे कृपाल सरांच्या समोर मी आणि ऑन व्हिडिओ रेकॉर्डिंग वरती त्यांनी सांगितलं की मी पैसे दिले. त्याच्यामुळे मागणी देखील आम्ही केली आहे आणि हे आम्ही सांगितलेलं आहे माध्यमांना, आज जाहीर केलेलं आहे पत्रकार परिषद घेऊन की सुमोटो ज्याप्रमाणे राजकारणाचा विश्वास उडत चाललेला आहे ना, राजकारण म्हणजे डर्टी पॉलिटिक्स आहे. आता लोकांच्या मध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि जे ओपन सिक्रेट आहे, ओपन सत्य आहे ते लोकांना त्याच्यामुळे राजकारणाबद्दल तितकाच येतो. आपल्यासारख्या कॉम्रेड कडे सुद्धा बघताना वैश्रेणी लोक राजकारण्यांकडे बघतात. त्याच्यामुळे आम्ही याच्या मोठो ज्या संबंधित यंत्रणांनी, मग ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग असेल, या सर्वांनी सुमोटो तक्रार दाखल करून घ्यावी असं आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे. कारण काय आहे की त्यांच्याकडे कांबळे साहेब एकच मिनिट, कांबळे साहेब वेळेची मर्यादा आहे, आपल्याला पटकन पुढे जायचं आहे. गुरुबाळ माळी यांच्यासाठीचा पुढचा प्रश्न माझा असा आहे की माळी साहेब, आपण पाहिलं टप्प्याटप्प्याने कोल्हापूरच्या राजकारणातल्या या भ्रष्टाचाराची चर्चा अपेक्षित असताना कालपासून जोपर्यंत यावर भाकप बोलत नाही, भारतीय कम्युनिस्ट पक्ष बोलत नाही, बाकी कोणीही बोलायला तयार नाही. इतकी मोठी घटना ही महाराष्ट्राच्या कोल्हापूर सारख्या शहरामध्ये घडते आणि त्यावर प्रस्थापित चिडीचूप. मुळात कोल्हापूर महापालिकेतला घोडे बाजार हा नवीन नाही. गेल्या 25-30 वर्षापासून महापालिकेत घोडे बाजार चाललेला होता आणि चालू आहे. तेव्हा फक्त आकडा तो लहान असेल, तो काही हजारात असेल, थोड्या लाखात असेल. फक्त 2005 ते 2007 ह्या 2 वर्षात तो 35 लाखापर्यंत पोहोचला. त्यापूर्वी पण घोडे बाजार सुरूच होता, फक्त तो हजारात होता. त्याची नाही, मग मला खेदजनक पद्धतीने एक प्रश्न गुरुबाळ माळी आपल्याला विचारावासा वाटतो. तुम्ही स्वतः पश्चिम महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणावर बारीक नजर ठेवून असता. कोल्हापुरात वास्तव्य आहे, ये जा आपली पश्चिम महाराष्ट्रात असते. कोल्हापूरकरांना काहीच वाटत नाही का हो या सगळ्या गोष्टीचं? उघड गुपित काहीच नाही आहे. त्यामुळे ह्या भावना ज्या आता व्यक्त होत नाहीत ना, हे 15 वर्षापासून नव्हे 25 वर्षापासून कोल्हापुरातल्या प्रत्येकाला हे माहित आहे की कोल्हापूर महापालिकेत घोडे बाजार होतो, रंगतो आणि त्याच्यावरच बरेच पदाधिकारी निवडून येतात. त्यामुळे कोल्हापूरकरांना ह्यात फार काय नवीन आहे असं वाटत नाही, कारण त्यांना हे माहित आहे सगळं. पण मला असं वाटतं की हीच खरी चिंतेची गोष्ट आहे की आपला निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आपलं मत परस्पर विकतो, त्या बदल्यात आर्थिक रक्कम घेतो, जो पूर्ण अनैतिक आहे विषय. आणि मतदार हे सगळं सहज स्वीकारतात कसं काय? याचं उत्तर दिलीप देसाईंकडे आहे का? दिलीपराव माईक सुरू करा आपला. दिलीपराव आपला माईक सुरू करा, आपलं मत मांडा. आणि त्यात मला अपेक्षित हे आहे की कोल्हापुरात ही घटना वारंवार घडतीये, हे चर्चेमध्ये सगळेजण सांगतायत. विनय कोरेंनी दिलेल्या कबुलीच्या नंतर सगळेजण चिडीचूप दिसतायत. हे असं का घडावं? मतदार हा किती जरी झाला तरी कायमस्वरूपी विश्वास ठेवत असतो आणि ह्या विश्वासाला तडा आज गेला असं म्हणता येणार नाही. नेमकं विनय कोरे साहेबांनी आत्ताच हे वक्तव्य का केलं, हा एक प्रश्न शोधण्याचा मार्ग आहे. बिलकुल, त्याचंही विश्लेषण करा आपण. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी यापूर्वीही अशा गोष्टी केलेल्या आहेत. उघड अनेक वेळा वृत्तपत्रातून ह्या बातम्या जाहीर होतात की कशा पद्धतीनं घोडे बाजार झाला, महापुरांसाठी दर काय, स्टँडिंग कमिटीशी दर काय, विविध सभापती नेमायचे त्याचे दर काय, आणि सगळ्यात महत्वाचा त्याचा जो कारभारी असतो त्याचा दर काय. ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर मग हे सत्ताधारी किंवा अपक्ष हे दोन्ही एकत्र येतात आणि मग जनतेची सर्व दिशाभूल करायची आणि आपल्या सोयीनुसार राजकारण करायचं. आता नेमकं हे जे राजकारण चालू असतं, निवडणुका प्रक्रिया चालू असतात, त्यावेळी निवडणूक आयोग काय करत असतो? जे ऑब्झर्व्हर नेमलेले असतात, जे निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी नेमलेले असतात किंबहुना आयुक्त म्हणून नेमलेले असतात, हे निवडणूक अधिकारी असतात. हे निवडणूक अधिकाऱ्यांना ही गोष्टी माहित नाही असं म्हणायचं आहे का आपल्याला? नाही, मग फार बरं झालं आपण या मुद्द्यावर चर्चा आणली. मला हेच विचारायचं आहे, आपण जे आज शीर्षक दिलंय ते काय सांगताय की हिंदीत एक म्हण आहे, हमाम में सब नंगे है.
मराठीतलं आपलं शीर्षक असं आहे, घोडे बाजार सगळ्यांना हवा हवा असा आहे. मला तेच तर वारंवार विचारायचं आहे आणि कोल्हापूरकर म्हणून आपली प्रतिक्रिया काय आहे दिलीपराव ते जाणून घ्यायचं आहे की माझा लोकप्रतिनिधी विकला जातो हे जेव्हा मतदाराला कळतं तेव्हा मतदार काय करतो? अरे तू विकला जात असशील तर बाबा रे त्यातला मलिदा माझ्यापर्यंत कसा येईल, म्हणून मतदार त्याच्याकडून काही अनधिकृत कामं अपेक्षित करतो का, की त्याला पुढच्या निवडणुकीत पाडतो? काय होतं कोल्हापुरात? आता कोल्हापूरकर हा सुज्ञान झालेला आहे. आता कोल्हापूरच्या सर्व मतदारांना हा संपूर्ण खेळ माहीत झालेला आहे. त्यामुळं येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये याचं उत्तर सर्व ते देतील. आपण अशी आता अपेक्षा पक्षाच्या करूयात. निवडणुका- सतीशचंद्र कांबळेंना पटकन विचारूयात. सतीशजी, तुम्हाला वैयक्तिकरित्या असं वाटतं की मतदार सुज्ञ होऊन या घोडे बाजाराच्या खुलाशाच्या नंतर असा कौल देईल की ज्याच्यामुळे अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराची गरज उरणार नाही? मुळात एक गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यायला हवी आणि ती मतदार जागृतीसाठी सुद्धा आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवायला हवी की तुम्ही जितकं फ्रॅक्चर्ड मॅन्डेट, इंग्लिश मधला शब्द आहे, मराठीमध्ये आपण ज्याला विस्कटलेलं मतदान कराल तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये घोडे बाजाराची संधी असते. आता मला सतीशराव सांगा, निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाला जर पूर्ण बहुमत असेल तर स्वाभाविकरित्या घोडे बाजाराची संधी येणार नाही. बहुमताच्या आधारे जर लोकशाही चालली तर घोडे बाजाराची संधी आपोआप संपते. हे मतदाराला कसं कळवून द्यायचं, कसं पटवून द्यायचं? नाही, माझं असं म्हणणं आहे किंवा असं सिद्ध आहे, लोक हे नेहमी शहाणे असतात आणि त्याच्यामुळं मतदार हे शहाणे असतात, शुद्ध असतात. कदाचित आम्हीच कमी पडलो, आम्ही जे हे सांगायला कमी पडलो, तुम्ही त्या लोकांना सांगायला कमी पडलो. कुठंतरी ह्या गोष्टी आपल्या ह्या गोष्टींवरती त्यांचा विश्वास बसत नाही. पण निश्चितच चांगले लोक आहेत आणि चांगल्या लोकांच्या जीवावरतीच हे जग चाललंय, याच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. आपला जसा विश्वास आहे तसाच विश्वास इथे सगळ्यांना बाळगावा लागेल. पण तरीही जाता जाता सतीशचंद्र कांबळे, ज्या पद्धतीचं वक्तव्य विनय कोरेंकडून झालं त्यानंतर मला थेट आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, कोल्हापुरात शाहू फुले आंबेडकरांचा पराभव झाला, हे खरं की खोटं? शाहू फुले आंबेडकरांचा पराभव झाला, त्यांचा अपमान झाला, घटना पायदळी तुडवली गेली, लोकमत पायदळी तुडवलं गेलं, हे सगळं सत्य आहे. पण ते दुरुस्त करायला पाहिजे आणि हे दुरुस्त कोण करणार आहे? आम्ही तेच सांगतो, हे दुरुस्त करण्याचं त्याच्यावरती कारणी पण करायला पाहिजे की चांगल्या लोकांनी राजकारणात यायला पाहिजे, चांगल्या लोकांनी हे सगळं दुरुस्त करायला पाहिजे, त्या सर्वसामान्य लोक या सर्व प्रक्रियेमध्ये यायला पाहिजेत. पण हा जो राजकारणाचा कट आहे आता जे किंवा भांडवलदार हे जे राजकारणी आहेत त्यांचा एक प्रकारचा कट आहे की चांगल्या लोकांना येऊ नये म्हणून राजकारणच बदनाम करायचं. एकदा आपण या निमित्तानं पटकन गुरुबाळ माळी यांची प्रतिक्रिया घेऊयात. चर्चेला वेळेची मर्यादा आहे. गुरुबाळ माळी, आपण जाता जाता पटकन याही बार बोला. राजकारणात चांगल्या माणसांनी यायला पाहिजे हे बोललं जातं, चांगला माणूस मात्र काठावर बसून परिस्थिती पाहत राहतो. त्याला बदनामीची भीती असते, त्याला मनगटशाहीच्या विरोधात बोलण्याची भीती असते आणि तो थोडासा अप्पलपोटा स्वार्थी सुद्धा असतो. गुरुबाळ माळी, आपलं उत्तर. नक्कीच राजकारणात चांगली माणसं यायलाच पाहिजेत, कारण त्यांची प्रचंड गरज असते आणि काही वेळा मतदार चांगल्या लोकांच्या पाठीशी नक्कीच उभे राहतात. कारण काही उदाहरणं आपण घेतली, निवडून आली तर 100% राजकारणात अगदीच सगळे पैसेवाले किंवा इतर त्यांच्याकडे जी काय पॉवर असते त्यावर निवडून येणारे नसतात. काही सर्वसामान्य कार्यकर्ते सुद्धा महापालिकेत निवडून आलेले आहेत. भिक्षेट पाटील सारखे अतिशय सर्वसामान्य कार्यकर्ता महापौर झाला, बाबूराव पारखे सारखा भजनी मंडळातला कार्यकर्ता महापौर झाला. अशी अनेक उदाहरणे देता येतील की अतिशय सर्वसामान्य कार्यकर्ते सुद्धा महापालिकेत निवडून आले म्हणण्यापेक्षा मतदारांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. त्यामुळे चांगली माणसं महापालिकेत किंवा कुठेही यावेत आणि या येण्यासाठी मतदारच त्याला कारणीभूत ठरतात. आणि चांगल्या लोकांनी प्रत्येक वेळी काठावर बसून तमाशा न बघता किंवा टीका टिप्पणी न करता आपणही या चांगल्या लोकशाहीत सहभागी होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभारलं पाहिजे. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर तिसऱ्यांदा तरी मतदारांना कळून चुकेल की या कुठल्याही निवडणुकीत चांगला माणूस आवश्यक आहे, आपलं काम करणारा माणूस आवश्यक आहे, हे जेव्हा मतदारांना कळेल. बिलकुल. थोडक्यात काय तर
जोपर्यंत व्यवस्था सुधारण्याच्यासाठी ज्यांना ज्यांना अपेक्षा आहे ती माणसं व्यवस्थेत उतरत नाहीत तोपर्यंत व्यवस्था का सुधारली नाही हा प्रश्न विचारण्याचा त्यांना अधिकार नाही. जनतेला हेही लक्षात ठेवायला हवं की त्यांचं मत हे बहुमताचं सरकार स्थापन करण्यासाठी असायला हवं. जर समजा ते तसं नसेल तर बहुमताची पळवापळवी होऊन मग घोडे बाजाराचं आयतं कुरण सगळ्यांना चरण्यासाठी खुलं होतं. तूर्तास या चर्चेत इतकंच. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.